इथे 2 नंबर तलाव पाहतो। हे सर्वात रायगडावरचं सर्वात मोठं तलाव आपण आता पाहतो। तीर्थ गंगासागर तलाव महाराजांच्या राज्याभिषेकाला खास काशीवरनं गागाभट आले होते आणि 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं। राज्याभिषेक झाला, उरलेलं पाणी तीर्थ म्हणून तलावामध्ये सोडण्यात आलं बघा। याच्यावरती गागाभट्टाने कविता रचली। कविता अशी आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सप्त समुद्रांचे पाणी, जलिले राज्याभिषेकासाठी जले झाले तीर्थांची गर, नाव त्याचे गंगासागर। 32 फूट खोल आहे, 184 मीटरचा घेरा आहे। जरी गडावरती 2 वर्ष पाऊस नाही पडला तरी कधी पाण्याची टंचाल नसते बघा। अशी मोठमोठे 11 तलाव, 84 पाण्याच्या टाके आपल्याला रायगडावरती पाहण्यासाठी भेटतात। 2 समोर गुरुस्तंभ पाहायला भेटतात, एक विजयस्तंभ, एक मनोरे। हे पूर्वी एक कल्पना निर्माण करा। आता 3 मजली पाहायला भेटते, एक 2 मजली बघा। परंतु हे पूर्वी एकावरती कशी 7 मजली होती बघा। याच्यावरती 7 मजली म्हटलं तर आता 3रा मजला जर एवढा उंच पाहायला भेटतो तर 7व्या मजल्याची किती उंची आहे। याच्यावरती विजयस्तंभ म्हटला विजयाचं प्रतीक, कारण त्यावेळी लाईट सिस्टीम, मोबाईल सिस्टीम नव्हती बघा। विजय प्राप्त केला, आजूबाजूच्या गावकऱ्यांना कळवायचं कसं? 7व्या मजल्यावरती जायचं, भगवा ध्वज किंवा गवताची गुंजी पेटवायची, आजूबाजूचे गावकरी समजून जायचे महाराज नक्कीच गड किंवा किल्ला जिंकून आलेले आहेत। त्यासाठी विजयस्तंभाचा वापर केला जायचा। एकावरती महाराजांच्या राण्या हवा खाण्यासाठी इथे बघा। ज्या गेट मधनं आपण बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करणार त्या गेटला म्हटलं जातं पालखी दरवाजा। महाराजांची, संभाजी राजांच्या, आऊसाहेबांची पालखी आली त्या पालखी गेट मधनं बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश केला जायचा। आपल्याला आता बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करायचा आहे, परंतु समोर जो रिलिंगवाला टोक पाहायला भेटतो ना, टकमक टोक, कडेलोट पॉइंट आपण इतिहासात म्हटलं तर महाराजाने त्याचा टकमक टोक वापर केला, कारण त्याची खाली दरी पाहिली तर 1200 फूट खाली दरी पाहायला भेटते। खाली बघितलं तर टकमकच पाहू लागतं, म्हणून त्याला महाराजांनी टकमक टोक नाव दिलं। परंतु याचा कडेलोट म्हटला तर 1733 मध्ये गडावरती पेशवे आले। पेशव्याने धान्य कोठारचा वापर कैदी कोठार केला। चोरी, लबाडे, जुकारे, गद्दारे करे 7 दिवस कोंडून ठेवलं जायचं। 8व्या दिवशी जर गुन्हा कबूल नाही केला तर वरती काढायचं, गोंत्यामध्ये भरायचं, टकमक टोकावरनं खाली ढकलून दिलं जायचं। शिवाजी महाराजांनी कुणाचा कडेलोट केला नव्हता, संभाजी राजाने कुणाला सोडला नव्हता। माल सावंत यांचा कडेलोट संभाजी राजाने टकमक टोकावरने केला बघा। आता आतमध्ये जाऊन आपण राणीमाल पाहू। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। एकच मिनिट। बाकी उतरा वेगळा होता, हा वंशज असेल।
पेक्षा आपल्याला कम्फर्टेबल पाठीमागचं बघायला अच्छा हे वॉशरूम दिसतं 400 वर्षापर्यंत चांगलं असेल ते त्यावेळेस झाकून ठेवलं त्यांनी म्हटला हा पॅक बंद असतो, पालखी ओपन. महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सूर्यास्त किंवा सूर्योदय पाहायचं म्हटलं ना मेणामध्ये ये जा करायचा, म्हणून गडाच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला मेणा दरवाजा पाहायला भेटतो. या 2 गेट मध्ये सलग आडवी भिंत पाहायला भेटते. या भिंतीला टोटल 6 दरवाजे आहेत, 6 राण्यांचे 6 माल. मग महाराजांना टोटल राण्या किती होत्या? 8 राण्या होत्या. बघा प्रश्न पडतो इथे 6 माल आहेत, 2 राण्या राहायच्या कुठे? सईबाई राजगडावरती राहायच्या. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना सईबाईंचं निधन हे राजगडावरती झालं. पुतलाबाई पाचाडगावी राहायच्या. उतरत्या वयामध्ये आऊसाहेबांना गडावरचं वातावरण सण होतं, त्यांच्या सेवेसाठी खाली पुतला राणी राहायच्या. बाकी 6 राण्या या ठिकाणी. सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंतबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई, सगुणाबाई, सपवारबाई अशा महाराजांना टोटल 8 राण्या होत्या. मग महाराजांनी 8 राण्या केले का? कारण सोयीर संबंध वाढवले. त्या 8 गावात 8 सैन्य आपल्या गावात सैन्यामध्ये भरती झालं नाही तर त्या गावात आपल्या विरोधात गेलं नाही पाहिजे. या दृष्टीने महाराजांनी 8 गावातल्या 8 राण्या केल्या. तसं 10 एका राणीसाठी 1 माल असे आपल्याला 6 माल पाहायला भेटतील. एक पाहिला सगळे सेम. समोर पहिला चौथरा हॉल, हा पाठी बेडरूम, त्याच्या पाठीमागे टॉयलेट बाथरूम, बाजूला याच्यामध्ये शंका निर्माण झाली असेल पूर्वी याच्यावरती काय चर्चा. सागवानी लाकडं कुंभार नाल्याची कवलं होती. इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉतर मेजोरॉल या 2 कुतुबशाहीने 10 मे 1818 ला खाली पोटल्याचा डोंगर आहे, या पोटल्याच्या डोंगरावरती तोफा चढवल्या. तोफेने गडावरची दारूकोठार उद्ध्वस्त केले. तिथनं 11 ते 12 दिवस पूर्णपणे गड जळून गेला. आता आपल्याला पाहायला भेटतात जे दगडी बांधकाम पाहायला भेटेल ते शिवकालातलं आहे. वीड बांधकाम पाहायला भेटेल 1733 मध्ये गडावरती पेशव्याने ते वीड बांधकाम पेशव्याने केलेले आहे. एक राणीमाल आपण पाहिलाय. आता समोर जाऊन धान्य कोठार बोला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 6 उतार आहे. ताशींची गिरं जसे का आपल्या नोकर चाकर असतात तशा पूर्वी दासदाशी होते. आतमध्ये काही छोटं मोठं काम असेल करायचं, आतमध्ये काही छोटं मोठं काम असेल करायचं विश्रांतीसाठी जे समोर 3 खड्डे पाहायला भेटतात ना, धान्य कोठार आहे. इमर्जन्सी धान्य कोठार. स्वराज्याचं धान्य कोठार कोल्हापूरमध्ये पणाल्यावरती गंगा, यमुना, सरस्वती अशी 3 मोठमोठी धान्य कोठार पाहायला भेटतात. त्यांचं धान्य हे स्वराज्याला पुरवलं जाते. हे इमर्जन्सी धान्य कोठार आहे. याचं धान्य म्हटलं तर फक्त गडावरती पुरवलं जायचं. पूर्वी हाला खालनं एकमेव असा डोंगर याला कुठली सह्याद्रीची पर्वतरांग कनेक्ट किंवा जॉईन आहे. खालना वेढा पडला तर वेढा हा 3 ते 6 महिन्याचा असू शकतो. ते 3 ते 6 महिने गडावरच्या लोकांना धान्य पुरेल असं याच्यामध्ये स्टोर केलं जातं. पहिली 22 फूट आहे, दुसरी 20 फूट, तिसरी 15 फूट अशा 3 धान्य कोठार आपल्याला पाहायला भेटते. त्याच्याखाली जे वाडे पाहायला भेटतात ते अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे वाडे. महाराजांचे 8 मिनिस्टर खंडीराव मोहिते, अण्णाजी दत्ती, रामचंद्र ठिबक, रामचंद्र निलकंठ, निराजी, विसाजीकम, कान्हाजी असे काही महाराजांचे 8 मिनिस्टर लोक होती. त्यांची राहण्या खाण्याची सोय या ठिकाणी 8 वाडे पाहायला भेटतील. परंतु वरती 5 आहेत. समोर झाडं दिसतात त्यांच्या खाली 3 असे टोटल 8 वाडे आहेत. आता आपण आतमध्ये जाऊन आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा पाहू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा. याच राजवाड्यामध्ये आपल्या राजाने शेवटचे 10 वर्ष वास्तव्य केले. 71 ते 80 हे शेवटचे 10 वर्ष वास्तव्य या राजवाड्यामध्ये केलं. या भिंतीपासून समोर आडवी भिंत पाहायला भेटते. या भिंतीपर्यंत आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा बघा. याच्यामध्ये आपल्याला 4 चौतारे पाहायला भेटतील. पहिला चौतारा पाहतो अति महत्वाचं ठिकाण आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा म्हटलं तर आपल्या राजांचा बेडरूम हा पहिला चौतारा आपण पाहतो. आपल्या राजांचा बेडरूम. 2 नंबर चौतारा आहे किचन रूम, पुढे सचिवालय, दिवाणे खास असे 4 चौतारे याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. परंतु अति महत्वाचं ठिकाण हा पहिला चौतारा जिथे आपल्या राजाने शेवटचे 10 वर्ष वास्तव्य केलं या चौताऱ्यावरती केलं. आणि जो दिवस रायगडाला पाहायचा नव्हता तो देखील रायगडाने पाहिला. आपण त्याला काला दिवस म्हणतो. 3 एप्रिल 1680 मध्ये आपल्या लाडक्या राजाने अखेरचा श्वास देखील त्या चौताऱ्यावरती सोडला. हनुमंत जयंती दुपारी 12च्या प्रास आपल्या लाडक्या राजाने अखेरचा श्वास या चौताऱ्यावरती सोडला. इथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती जगदीश महाराजचं मंदिर आहे. त्याच्या समोरच्या बाजूला आपल्या राजांची समाधी, राजांच्या चितेला द्याग्नी त्या ठिकाणी देण्यात आली.
जन्म झाला पुण्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630. निधन झालं 3 एप्रिल 1680. महाराजांना फक्त 50 वर्ष आयुष्य लाभलं. त्या 50 वर्षामध्ये महाराजांनी 365 गड किल्ले जिंकून स्वतःची गादी स्वतः निर्माण केली होती. आता आपल्या 18 वर्ष बालपणात जातात. काय उरलेल्या वर्षामध्ये आपल्या मनासारखं आपण घरे बांधू शकत नाही बघा. आपल्या राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली होती. त्या राजवाड्याचं वैशिष्ट्य म्हटलं तर हा पूर्वी डबल मजली होता. सागवणी लाकडं, कुंभार नळ्याची कवला, आतून मखमली पडदे, गोंड्याची फुलं, त्याच्यावरती मशाली पेटवल्या जायच्या. मग त्यावेळीचं वैभव डोळ्यासमोर उभं करा. त्यावेळी या राजवाड्याचं वैशिष्ट्य तरी काय असेल. इथे जे टाकी पाहायला भेटते, पूर्वी कावडकरी लोक होती, कावडीने पाणी भरलं जायचं. खाली तलाव आपण पाहिलं, गंगासागर तलाव. त्या तलावामधनं कावड भरली जायच्या, टाकीमध्ये वतली जायची. जे गडावरती काम करणार लोक असतील त्यांना थंड पाणी प्यायला मिळावं म्हणून टाकीचा उपयोग केला जायचा. इथे वाटप आहे महाराजांचं स्नानगृह, आंघोळ करण्याचे ठिकाण. समोर जे 2 खड्डे पाहायला भेटतात ते पूर्वी बंद केले जायचे. खड्डे बंद केले, पाण्याने भरलं जायचं. स्नान झालं त्याच्यावरची दगड हलवायची, त्याच्यातून पाणी त्याच्यामध्ये निघायचं. त्याच्यामध्ये पाहिले छोटे खड्डे पाहायला भेटतील. हे ड्रेनेज केलेलं आहे जेणेकरून गडाच्या खाली पाणी निघून जावं म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला छोटे खड्डे पाहायला भेटतील. आतमध्ये विटांची खोली आहे. विटांच्या खोलीला म्हटलं जातं टांगसाल. टांगसाल म्हटलं आता आपण रिझर्व्ह बँक म्हणतो बघा. पूर्वी नाणे व राजमुद्रा प्रकार त्याच्यामध्ये छापले जायचे. जसं का आता आपण बँकेमध्ये 2 रुपयाचा कॉईन छापतो त्याच्यावरती आपला उल्लेख आहे सत्यमेव जयते. पूर्वी त्याच्यामध्ये राजमुद्रा छापली जायची की प्रतिप चंद्र लेखे वर्ध विष्णू वंदिता शाह साईशास्त्रेच्या मुद्रा भद्राय राजते. जसं का प्रतिपेचं चंद्र हे वाढत्या खोरीप्रमाणे वाढत जातं तसे शहाजी राजांचे पुत्र शिवाजी महाराज यांचं वाढतं स्वराज्य कलेने वाढावं म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. हे वाटप ही टाकी बघून घ्या. पुढे आपण जाऊन खलबत खाना पाहू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. चमतारा पाहतो किचन रूम. कल्पना निर्माण होते हा पण एवढा मोठा किचनचा परिसर पाहतो. मग या ठिकाणी किचन मध्ये किती लोकांचा स्वयंपाक केला जातो अशी कल्पना निर्माण आपल्याला होती. कारण त्यावेळी विषबाधची शक्यता जास्त प्रमाणामध्ये होती. विषबाध होऊ शकतो या दृष्टीने राजाने किचन रूम हे स्वतःच्या नजरेसमोर बांधून घेतलं. शेवडी बाली किल्ल्यामध्ये लोक होती त्यांचा स्वयंपाक या ठिकाणी केला जातो. ज्या चौताऱ्यावरती आपण उभे होत ना याचं पूर्णपणे 225 फुटाचं अंतर आहे बघा. याच्यावरती 8 मिनिस्टर लोकांचे ऑफिस सचिवालय म्हटलं जातं. जसे 8 मिनिस्टर लोकांचे वाडे आपण खालच्या साईडला पाहिले तसे 8 मिनिस्टर लोकांचे ऑफिस ही या ठिकाणी होती बघा. जसा आपला भारताचा लेखी कागदपत्री व्यवहार दिल्लीच्या लाल किल्ल्यावर केला जातो तसा पूर्वी 365 गड किल्ल्यांचे लेखी कागदपत्री व्यवहार या ठिकाणी केले जाते. हा जो 2 नंबर चौतारा पाहायला भेटतो दिवाळे खास आहे. खास म्हटलं खास लोकांसाठी, आम म्हटलं आम जनतेसाठी असतं बघा. हा दिवाळे खास जो आहे हा दिवाळे खास लोकांसाठी होता बघा. दिवाळे खास म्हटलं खास लोकांसाठी. कुठे मोहीम वगैरे काढायची म्हटलं खास लोक या चौताऱ्यावरती येऊन बसायचं म्हणून याला दिवाळे खास असं म्हटलं जातं. आणि आम म्हटलं तर आम जनतेसाठी पुढे राजदरबार होता. इथे जो आयताकाराचा खड्डा पाहायला भेटतो याच्या कोपऱ्यावरती एक एल आकाराचा दगड पाहायला भेटेल बघा. गुप्त चर्चा करण्याचे ठिकाण. गुप्तहेर होते बहिरूपी बहिर्जी नाईक. 18 भाषांचं ज्ञान होतं. महाराजांचा 3रा डोला म्हणून त्यांची ओळख होती बघा. कुठल्याही गड किल्ल्यांची खबर घेऊन आले की इथपर्यंत यायचं, या कानाची खबर या कानाला ऐकावी जावी नाही यासाठी खलबत खाण्याचा वापर केला जायचा. आता पण पुढे म्हटलं तर समोर एक अष्टकोनी खोली पाहायला भेटते बघा. त्या अष्टकोनी खोली पाहायला भेटते महाराजांची बाल्कनी बघा. आपण सज्जा किंवा गॅलरी म्हणतो थंडीची राबा करण्याची जागा. आता पण पुढे जाऊन राजांचा राजदरबार पाहू. बोला करणार ना 3 तास लागले आम्हाला वर यायला. टोपे बंद आहे. म्हणणं काढणं जय भवानी. महत्वाचं ठिकाण
ठिकाण पाहतो आपल्या राजांचा राज्याभिषेक पूर्वी 6 जून 1674 मध्ये याच ठिकाणी पार पाडला गेला बघा. परंतु आपले राजे म्हटलं गडदैवतांचे भक्त होते. गडदैवत म्हटलं आहे भवानी माता, जगदीश्वर म्हटलं शंकराचे आणि शिरकाय मातेचे असे काय गडदैवत होते, यांचे भक्त होते बघा. महाराज वार शनिवार पहाटे 6 जून 1674 मध्ये पहाटे लवकर उठतात, स्नान करतात, अंगावरती वस्त्र घालून कवड्याची माल घालतात आई भवानीला जगदीश्वराला नतमस्तक होतात. शिरकाय मातेला नतमस्तक होऊन या सुंदर खाण्यातून आतमध्ये एंट्री करतात. या दरबारामध्ये 6,000 प्रजा उपस्थित होती. 6,000 प्रजा उठून महाराजांना किंवा मानाचा फेटा काढून महाराजांना मानाचा मुद्रा करते. महाराजांची पहिली नजर सुवर्ण सिंहासनाकडे. एक मण म्हणजे 40 किलो असं पूर्वी 1280 किलोचं सुवर्ण सिंहासन होतं बघा. आता आपण इथे पाहतो पंचधातूची मूर्ती आहे. पंचधातू म्हटलं 5 धातूपासून बनवलेल्या आपण वस्तू बघतो. ही पंचधातूची मूर्ती आहे. या मूर्तीची स्थापना 6 जून 2009 मध्ये महाराजांचे 13वे वारसदार युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना केली. त्याच्यावरती जे छत पाहायला भेटतं याला इतिहासामध्ये मेघडंबरे असं म्हटलं जातं बघा. या मेघडंबरीची स्थापना 1985 मध्ये भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेजर सिंग यांच्या हस्ते मेघडंबरीची स्थापना केली. आणि त्यातून अति महत्वाचं ठिकाण म्हटलं त्या मेघडंबरीच्या खाली जे 3 खिडक्या पाहायला भेटतात त्या अति महत्वाचं ठिकाण बघा. आपल्या राजांचं पूर्वीचं 32 मणाचं सुवर्ण सिंहासन हे त्या मूर्तीच्या खाली होतं बघा. त्याच्या आतमध्ये एक दगड आहे, त्या दगडावरती 32 मणाचं सुवर्ण सिंहासन. औरंगजेबाचं सरदार जुल्फिकार खान याचं टोकांना वितिकत खान याने गणाचे बार घातले, वितलवलं आणि ते लुटून नेलं. आता आपण इथे पाहतो पंचधातूची मूर्ती. म्हटलं तर बघा महाराजांची पहिली नजर ही सुवर्ण सिंहासनाकडे, दुसरी नजर ही भरलेल्या राजदरबारात 6,000 प्रजा उपस्थित होती. 6,000 प्रजा उपस्थित असून सुद्धा महाराजांचं अंतःपुर बोलणं. अंतःपुर बोलणं येण्याचं कारण काय? ज्या मावळ्यांवरती आपण हिंदवी स्वराज्य लढवलं त्याचा एकच मावळा महाराजांच्या राज्याभिषेकासाठी उपस्थित नव्हता. तिथे 3 पायऱ्या आहेत. ह्या 3 पायऱ्या चढताना महाराज आऊसाहेबांना नक्कीच म्हटले असतील की आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो बाजीप्रभू देशपांडे, दुसरी पायरी चढतो मुरारबाजी, तिसरी पायरी चढतो तानाजी मालुसरे. अशा शूरवीर मावळ्याची नावे घेत महाराज लटलटच्या पाहिले सिंहासनापाशी आरूढ झाले. काशीवरनं गागाभट आले होते. 6,000 मोरांचा राज्याभिषेक घटला. आऊसाहेब नक्कीच म्हटले असतील की शिवनेरीच्या काल्या मातीमध्ये खेळणारं बाल माझं शिवबाज 32 मन सुवर्ण सिंहासनावरती आरूढ होणार आहे. महाराज सुवर्ण सिंहासनावरती आरूढ होतात. नगर ठाण्यावरती नगारे वाजवले जातात. महादरवाज्यामध्ये 21 तोफांची सलामी देण्यात येते. याच दरबारात एक झलकार देण्यात येते. झलकारे असे की मागणं जय म्हणायचं की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला म्हटलं का इंग्रजांचा वकील आलेला बघा. याचं नाव इंद्र ऑक्झिटन. यांच्या स्वागतासाठी इमारती समोर 2 घोडे 2 हाती सजवलेले होते. इंग्रजांच्या वकिलाच्या मनामध्ये शंका निर्माण होते की 2 पायाचा माणूस मला जर पायथ्यापासून माथ्यावरती येण्यास 4 तास लागले मग महाराजांना गडावरती हत्या आणण्यास किती दिवस लागले असते. इंग्रजांच्या वकिलाने हा प्रश्न नारायण शिवनेला विचारला. नारायण शिवने मी 2 पायाचा माणूस मला जर 4 तास लागले मग महाराजांना गडावरती हत्या आणण्यास किती दिवस लागले असते. नारायण शिवने त्याला उलट जबाब दिला. इंग्रज लोक मराठी लोकांपेक्षा फार हुशार असतात. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधू शकता. त्यांनी तो प्रश्न डेली डायरीमध्ये लिहून ठेवला. परंतु त्या प्रश्नाचं उत्तर या दरबारामध्ये देखील त्याला साऊंड देखील केला जातो. तिचकी कागद छोट्या आवाजात जर आवाज दिला आपल्याला 4 कोपऱ्यामध्ये म्हटलं तर याचं मधलं अंतर आहे 250 फुटाचं. या कोपऱ्यामध्ये आवाज दिला आपल्याला समोरच्या भिंतीपर्यंत ऐकायला येतो. त्याला इको साऊंड म्हटलं जातो. कारण आता आपण 50 लोकांसमोर माईक वरती बोलतो, शेवटपर्यंत ऐकायला जात नाही. त्यावेळी 6,000 प्रजाला ऐकायला कसं जाईल याचा इको साऊंड या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी भेटतो. इथे आता कुठे इको केला तर आपल्याला समोरच्या भिंतीपर्यंत ऐकायला. उद्या समोर इमारत पाहतो याची 52 फूट उंची आहे. याच्यावरती नगारे तुतारे सणे चौघडे वाजले की गडाचा मेन गेट महादरवाजा बंद होतो. महादरवाजा बंद झाला की वरनं खाली जातं खलखलतं पाणी, खालनावरती येतो फक्त वारा. ह्याच्यावरती जाण्यास 32 पायऱ्या आहेत. हे आपण जाताना तिथे बघू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. नको टेन्शन घेऊ. गडाचे आर्किटेक्ट पासवर्ड काय तुझा? माझं दर्शन घेण्याचं काम तुमचं. पुढच्या 4 स्पॉटची माहिती दिली जाते. दर्शनासाठी तुम्हाला जावं लागतं.
इथे आपण जो ग्राउंड पाहतो या ग्राउंडला इतिहासामध्ये होळीचा माल मैदान म्हटलं जातं. आपण सर्वजण शिमग्यामध्ये होळी खेळतो. होळी पेटल्या आतमध्ये नारळ टाकतो, परंतु तो नारळ टाकताना आपण काठीने बाहेर काढतो बघा. ही वेगळी सिस्टीम होती. होळी पेटली, महाराज गादीवरनं उठायचे, पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे. जो कोणी बाजार हातात नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा घोडा असं बक्षीस देण्यात यायचं. फक्त संभाजी राजाने बक्षीस स्वीकारलेले आहे. आता इथे म्हटलंच तर समोर 2 खड्डे देखील पाहायला भेटतात. याला ड्रेनेज म्हटलेलं आहे. ड्रेनेज म्हटलं गटार सिस्टीम. आतमध्ये बाली किल्ल्याचा परिसर आहे. बाली किल्ल्याचं पाणी गडाच्या बाहेर काढायचं कसं, त्याच्यामधलं काढलं जायचं बघा. त्याच्यामधलं इथे आले, खाली उतारचा भाग लागला, उतारच्या भागाने गडाच्या खाली निघून जायचं. समोर जे इमारत पाहतो त्याची 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. डाव्या साईडला बाजू, शिकल्या साईडला बाजू 44 तिकडं आगे दुकान, पिचे मकान, मध्ये स्टोर मोठे समोर दुकान लावण्याची जागा, पाठीमागे राहण्याची जागा, मध्ये सामान ठेवण्याची जागा. 7व्या दुकानावरती गेलात, नागाचं चित्र पाहायला भेटेल. नागोपाशी ते कुठल्या दुकानास माल कमी पडला पुरवठा करायचा. महाराजांना मला भारत बाजारपेठेवरती नाव लिहिण्यास परवानगी द्या. महाराज म्हणाले 365 गड किल्ले आहेत. कुठल्याही किल्ल्यावरती जर माझं स्वतःचं नाव नसेल तर तुझं नाव लिहिण्यास परवानगी कशी देऊ. एखादी खून काढू शकतोस म्हणून त्याने 7व्या दुकानावरती नागाचं चित्र काढलेलं आज आपल्याला पाहायला भेटतं बघा. समोर मंदिर दिसतं. मंदिराचा आकार कसा वाटतो, मस्जिदीसारखा आकार वाटतो ना. मोगल लोक आले त्यांना वाटतं आपल्याच मंदिराला लांबूनच दर्शन घ्यावे, परतीच्या मार्गास निघून जावे, तोडफोड न करावे, मंदिर सुखरूप राहो म्हणून त्याचा आकार मस्जिद बांधून देण्यात आला बघा. परंतु आतमध्ये शंकराची पिंड, हनुमानाची मूर्ती आहे. मूर्तीला म्हटलं तर त्या मंदिराचे दरवाजे देखील पाहिले छोटे पाहायला भेटतील. कारण आज जरी मोगल लोक गडावरती आले तिथपर्यंत गेला, आतमध्ये प्रवेश करायचा म्हटला वाकून झुकून गेला पाहिजे, म्हणजे आपल्या जय दैवतांना शरण येऊन गेला पाहिजे. म्हणून मंदिराचे दरवाजे देखील आपल्याला छोटे पाहायला भेटतील. त्याच्या समोरच्या बाजूला एक नगरखाना, जसं आपण इथे पाहिला तसंच तिथे ज्या आर्किटेक्टने स्वतःचं घरदार जमीन विकून 14 वर्षामध्ये गडाचं बांधकाम केलं त्या आर्किटेक्टच्या नावाची पाठी सेवेचे टायटल कर विरोध इंदूरकर. विरोध एवढा मोठा गड बांधला, तुम्हाला बक्षीस काय पाहिजे, सोनं नाणं धन दौलत हिरे मोती काय बक्षीस पाहिजे स्वीकारून घ्या. माझा आम्ही सोने नाण्यासाठी गड बांधलेला आहे, परंतु ज्यावेळी आमचं बक्षीस स्वीकारण्याची वेळ येईल त्यावेळी नक्की स्वीकारून घेऊ. महाराजांची मिरवणूक हत्ती चांबारावरती जगदीश्वराला गेली. महाराज दुसवा पाऊल पहिल्या पायरीवरती डॉक्टर शिरोजी म्हणतात थांबा महाराज, आमचं बक्षीस स्वीकारण्याची वेळ आलेली आहे. शिरोजी काय बक्षीस पाहिजे, महाराज आम्हाला सोनं नाणं तर काय नको, पण त्या पायरीवरती आमच्या नावाची पाठी बसवण्यास परवानगी हवी. इथेच का बसवायचे, खाली महादरवाजा सिंहासन नगरखाना या ठिकाणी का नको. ज्या ज्या वेळी तुम्ही प्रत्येक दिवशी आई भवानीच्या जगदीश्वराच्या दर्शनाला येताना त्या त्यावेळी प्रत्येक उजव्या पावलाची दूर आमच्या मस्तकी स्पर्श झाली पाहिजे. म्हणून तिथे नावाची पाठी बसवण्यास परवानगी मागितली. नावाची पाठी बसवण्यास परवानगी दिली, परंतु हिरोजीने एक प्रश्न विचारला, हिरोजी एवढा मोठा 14 वर्षामध्ये गड बांधला, या गडाचे गॅरंटी पत्र देऊ शकता का. गॅरंटी पत्रामध्ये देखील उल्लेख केला, जोपर्यंत आकाशामध्ये सूर्यचंद्र तारे तलपत राहतील तोपर्यंत आम्ही केलेले बांधकाम भक्कम पाण्यासाठी भेटेल. आज आपल्याला जेवढं दगडी बांधकाम आहे हे गडावरचं भक्कम पाण्यासाठी भेटतं. लाकडी छप्पर होतं जमीन केलेलं पाहायला भेटतं बघा. त्याच्या समोरच्या बाजूला आपल्या राजांची समाधी, राजांच्या चितेला देहाग्नी देखील त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे